कुठे चाललात? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलोय गणपतीपुळे रत्नागिरी आणि कोणासोबत आलोय ते लवकरच तुम्हाला समजेल. चला तुम्हाला दाखवतो आम्ही कोण कोण आलोय पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या दर्शन. आणि आज आपल्या बरोबर गणपतीपुळे मंदिरात आपली गँग आलेली आहे. इकडे बघा सगळेजण आहेत आणि आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला. तर आता इकडे बघा, इकडे कोण कोण आहे. इकडे प्रिया आहे, निशा आहे, कपिन आहे, योगेश आहे आणि आरती वहिनी आहेत. आमच्या समोर आहे चंडिका देवी मंदिर गणपतीपुळे आणि या साईडला आहे. आम्ही इकडे गेल्यावरती आम्ही हॉटेल आहे तिथे थांबलो आहे आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललेलो आहेत. पुढे सगळी आमची मित्रमंडळी पुढे चालली आहे आणि सकाळी लवकर उठले, बोललं सकाळी लवकर जाऊन दर्शन घेऊ आणि नंतर पुढचं प्लॅनिंग आहे. थोडंसं फिरायचं आहे. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस पण फक्त मंदिरात येऊन गेलो होतो पाया पडून वगैरे आणि आता सगळे आम्ही ग्रुपने आलेलो आहोत. म्हणजे आमच्या गावातलीच सगळे मित्रमंडळी आहेत. तर आता आधी आम्ही जाऊन दर्शन घेतो. सकाळचे दृश्य बघा, इकडे इकडे कपिन, निशा, प्रिया, योगेश आणि आरती. आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या जवळपास आणि सकाळ सकाळ एकदम म्हणजे आता तरी पण वाजलेत किती दाखवतो 10:40 म्हणजे जवळजवळ 11:15 झालेले आहेत आणि 11:15ला आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये. तर सगळी आमची गँग आहे ती पुढे चालली आहे. तर आता बघूया गर्दी भेटते की आम्हाला. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा गणपतीपुळे. बाजूला समुद्र किनारा आहे आणि इकडे चालू प्रवेश केल्यानंतर इथे पाय वगैरे धुवायला व्यवस्थित. सकाळी लवकर आल्यावरती एक फायदा होतो की इकडे बघा गर्दी नाही भेटत आणि बाप्पाचं दर्शन म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन पण आहे ना एकदम लवकर होतं.
सकाळी लवकर आल्यानंतर बघा लाईन अजिबात मिळत नाही. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या अगदी जवळ. पार्टी बघा प्रिया आहे आणि सगळी माणसं आहेत. आतमध्ये गेलो होतो, दर्शन झालं आहे आमचं. आणि दर्शन झाल्यानंतर आतमध्ये व्हिडिओ तर अलाउडच नाही, परमिशन नसते. आम्ही मस्तपैकी पाया वगैरे पडलो, म्हणजे अगदी जवळून जास्त वेळ न लागता जवळून दर्शन मिळालं. आणि आता इकडे आम्ही मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहोत, जिथे गणपती बाप्पाला तुम्ही शांत चित्तेने प्रार्थना करू शकता आणि बसू शकता. मंदिरातून पाया पडून आलेलो बाहेर. आणि हे बघा इथे मंदिराचं कळश. दर्शन झालंय, सगळं एकदम प्रसन्न वातावरणाने. इकडे प्रिया पण आहे. प्रसन्न वातावरणाने बाहेर पडले आणि समोर दिसणारा नजारा बघून एकदम मन झालंय प्रसन्न. आणि हा उसळता समुद्र, मस्त समुद्राच्या लाटा बघा, फेसाळ लाटा आहेत आणि एकदम वारा पण सुटलेला आहे. आम्ही आता दर्शन घेऊ. आणि इकडे पहिल्यांदा समुद्र बघणारी माणसं इकडे उभी आहेत. मंदिराच्या बाहेर आलो ना, भारी असं प्रसन्न वातावरण असतं आणि इथून पाय बाहेर निघत नाहीत. आणि इकडे बघा काय चालू आहे. इकडे चालू आहे आमच्या मॅडम लोकांचे फोटोशूट. मंदिराच्या इथून आठवणी कैद करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात. आणि कॅमेरामॅन आहे सुशांत मेटकर. बाहेर अशी मस्त अशी हवा सुटली आहे ना, एकदम भारी वाटते. हे बघा, यांचे फोटोशूट संपत नाही. दर्शन झालेत, वेळ भरपूर वाचले, म्हणजे भरपूर म्हणजे लाईन जास्त नव्हती, त्यामुळे बराच वेळ मिळणार आहे आम्हाला. आज पूर्ण दिवस आम्ही रत्नागिरी गणपतीपुळे या ठिकाणी असणार आहोत. तर आज काय काय करणार आहोत ना ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आत्ता आम्ही आलो आहे आता प्रसाद घ्यायला. जरी 1 महिन्यापूर्वी येऊन घेऊन गेलो असेल तरी आत्ता इथे आल्यानंतर बऱ्याच ऑर्डर आलेले आहेत प्रसाद घेऊन या म्हणून. आणि इथे आल्यानंतर आम्ही लाडू पॅकेट 25 रुपये 2 लाडू असतात. आणि इकडे बघा किती घेतले? 5 किती सगळ्यांना? कामावर, हां, मम्मीकडे चाळीमध्ये आणि चाळीमध्ये आम्ही पण. आणि इकडे चटणी घेतलेत. किती घेतले? 5 घेतले. आणि आमचे ऑर्डर किती घेतले आपल्याला? 8 आहेत ना. आणि हे बघा 8 आहेत. आणि हा लाडू आहे अंकुश शेटच्या नावाने लाडू घेतलेला आहे. मागच्या वेळेस आलो त्याला प्रसाद नव्हता भेटला, तर हा अंकुला लाडू घेतलेला आहे. तर नाश्ता मागवला आहे मस्तपैकी. इकडे इडली, मेंदूवडा, इकडे पण मेंदूवडा आहे. आणि इकडे इडली. आणि सकाळ झाले नाश्त्याला सुरुवात. प्रियांका मेंदूवडा आणि इडली आहे. इकडे पण कांदा पोहे आणि मेंदूवडा आहे. या सकाळ नाश्ता. दर्शन घेतल्यानंतर मार्केटमध्ये म्हणजे इथे जे मंदिराच्या इथला स्टॉल आहे तिथे आलो आहे खरेदीसाठी. जे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असालच. आणि आज पुन्हा एकदा या लोकांबरोबर शॉपिंगला म्हणजे इथे जो प्रसाद वगैरे आहे देवाचे
बरेचशा इथे वस्तू वगैरे असतात, जसे हातात वगैरे दोरे काय म्हणता येणार त्यांना, रक्षा कवच वगैरे आहेत. आणि इकडे चालू आहे इकडे शॉपिंग. शॉपिंग चालू आहे जोरदार. काय घेत आहेत इकडे भरपूर व्हरायटी आहे. आमच्या वाडीतील लहान पोरं बघा, लहान पोरी आणि यांची झालेत लग्न. कोण बोलते आमची लग्न आले? हा मग हे कोण आहेत? अच्छा, यांचे काय नाटक झालेत बघा. आणि ह्या झाल्यात लहान, यांच्या गावी दाखवा लागेल घरी. त्यांच्या सुना बघा काय काय करतात. त्यांना बोजे उचलायला ठेवलेले आहेत. आता दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही दुपारी जेवण वगैरे केलं आणि आता आलो बीच वरती. भरपूर वारा सुटला आहे आणि इकडं पाठी वगैरे सगळेजण आलेत राईड करायला. समुद्रावरती आम्ही ATV राईड्स वगैरे केल्यात आणि इकडे बरीचशी मंडळी आली आहे जी राईड्स करतात. तेव्हा इकडे आता फोटोशूट चालू आहे यांचा राईडचा. इकडे राईड करून झाल्यानंतर आत्ता चालू आहे फोटोशूट. इकडे बसली प्रिया, इकडे निशा आणि इकडे आरती पण बसली आहे. इकडे सगळ्या राईड्स वगैरे केल्या. ही बाईक आहे ATV बाईक चालवली आम्ही. इकडं हॉर्स रायडिंग वगैरे राईड्स वगैरे केल्यानंतर आत्ता लागली आहे तहान, कारण पाणी प्यायला चाललं आहे. बघा नारळ पाणी वगैरे किंवा ज्यूस वगैरे काहीतरी पिणार आहोत. सगळ्यांनी राईड्स केल्यात. तर त्यांचे व्हिडिओ बंद आहेत पण सगळे पोर्ट्रेटमध्ये व्हिडिओ आहेत आणि ते पोर्ट्रेट व्हिडिओ अपलोड नाही करणार आहे. तर बघूया जर व्हिडिओ जर अपलोड असतील तर इंस्टाला वगैरे अपलोड करू आम्ही. इकडे बघा सगळेजण पार्टी हा बघा बायकोवाला. तर आत्ता आम्ही आलो आहे परत एकदा बीचवरती, समुद्रावरती चाललो आहे. मस्तपैकी कोकम सरबत वगैरे पाहिलं आहे. हे बघा इकडे सगळी गँग आहे. हाय हाय. आता चाललो आहे आम्ही समुद्रावरती पुन्हा एकदा. अजूनपर्यंत आम्ही पाण्यात भिजलो नव्हतो सकाळपासून आणि आता सगळ्या थ्रिलिंग ॲक्टिव्हिटीज करून झाल्यात. राईड्स केले, जास्त काय नाही म्हणजे सगळ्या म्हणजे बनाना राईड्स केले, त्याच्यानंतर ATV केले बाईकचे आणि आता आम्ही जातो आहे समुद्रात पाण्यात भिजायला. तर वारा पण भरपूर सुटला आहे आणि माईक कनेक्टिव्हिटी नाही आपल्या कॅमेऱ्याला, त्यामुळे आवाज थोडासा जास्तच येत असेल हवेचा. तर आता डायरेक्ट पाण्यात जाऊ. आत्ता आलेलो आहे पाण्यामध्ये पुन्हा एकदा. इकडे बघा एक गँग चालले भिजवा भिजवी. इकडे निशा वहिनी आता इकडे पपिन आहे. इकडे गोट्या पण आल्या. आता मस्त पैकी समुद्रावरती भिजणार झालं. पाण्याचा अनुभव कुठे गेला, गोट्या कुठे गेला. लाट आली बघ.
सगळ्या राईड वगैरे केला, भरपूर मजा केली आणि आता चाललोय परत एकदा हॉटेलवरती जिथे आम्ही स्टे केला आहे. गणपतीपुळे मंदिरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती SK रॉयल लॉज हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलो होतो. प्रदीप रहाटे दादा आहेत ज्यांनी आम्हाला इथे 3 रूम, ज्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही 3 रूम बुक केले होते जायच्या आधी, जेणेकरून तिथं सकाळी गेल्यानंतर हॉटेल्स अवेलेबल नसतात कारण आमची ट्रेन रात्रीची होती. तर आम्ही आधीच त्यांना संपर्क साधून बुक केलं होतं. हॉटेल अगदी स्वच्छ होतं आणि मंदिरापासून अगदी जवळ होतं आणि रेट पण खूप कमी आहेत तिथे. त्यांनी आम्हाला अगदी रिजनेबल रेट लावले होते. आणि हे बघा, ही अशी रूम आहे. दोन दिवसाच्या ट्रिपनंतर आमचा झाला परतीचा प्रवास चालू. इकडे सगळ्यांनी बॅगा पॅक केलेल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहे चेकआउट करायला. चेकआउट झालं आहे ऑलरेडी, आता फक्त की जमा करायचे आहेत आणि पाठी बघा सगळे मेंबर्स आहेत. तर आता आम्ही जाणार आहोत इथून गणपतीपुळे बस डेपोला आणि तिथून रत्नागिरी स्टेशनला किंवा डेपोला जाऊ. आमची ट्रेन आहे लेट, दुपारी 2:30ची मांडवी एक्सप्रेस आहे. माणसं निघालेत बॅगा घेऊन 2 दिवसानंतर. चला आता कुठे जायचं? मार्लेश्वर. व्हिडिओज बंद करतो. चला बाय बाय. पकवायला लागलेच जास्त. आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळे बस डेपोमध्ये. इथून बस पकडणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत आता स्टेशनला. म्हणजे पहिलं स्टेशनला नाही जाणार, आम्ही डेपोत जाणार आहोत कारण ट्रेन आहे दुपारची. आम्ही चेकआउट केलं आहे 10 साडेदहाला. 10चं चेकआउट टायमिंग होतं. तर चेकआउट केल्यानंतर आता बराच वेळ आहे. आता दुसरं कुठं जाण्याचं हे नाही, काही नियोजन नाही कारण तेवढा वेळ नाही आहे पुरेसा म्हणजे आमच्याकडे 2-3 तास एक्स्ट्रा आहेत. पण आता आम्ही काय विचार करतो की जाऊन रत्नागिरी बस डेपोला जरा सहज फेरफटका मारायचा आहे लोकांना. सहज जाऊन बघून येणार आहेत आणि मग परत दुपारच्या ट्रेननी आम्ही मुंबईला परतणार आहोत. तर आता जाऊया डेपोजवळ. गणपतीपुळे बस स्थानक
इथं आलेलो आहे. आता बस तर नाही आहे, मगाशी 10 वाजता बस गेली आहे, त्याच्यानंतर आता बस आहे. तर आता आम्ही ते बसची वाट बघून थोडा थांबतो, बसची वाट बघत आणि मग पुढे प्रवास. कुठे चाललं आहे आता? आम्ही चाललो, बस लागल्याने आम्ही बसलो होतो बाजूला. ST सगळं पुढे कोण बसणार आहे का? इकडे कॅबिन सीट भेटली आहे आणि इकडे बघा इथे सगळेजण आमचे माणसं बसलेले आहेत. दीड तासाच्या प्रवासानंतर आमची माणसं उतरले. उलट्या होतील कोणाला नाही झाले. आणि आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. शेवटी झाली आरती. आता दुपारची 2:30ची मांडवी एक्सप्रेस पकडून आम्ही निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. तर हा व्हिडिओ इथे संपवण्याची वेळ आलेली आहे. पुढचा प्रवास नॉर्मल असणार, तिकीट्स वगैरे काय नाही, त्यामुळे जास्त दाखवत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.